जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला वाटते की आयुष्यात सर्व काही त्याच्या विरोधात चालले आहे, ज्याला वाटते की लोक त्याला खाली खेचत आहेत, त्याचे नशीब साथ देत नाही आणि कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. जर तुम्हालाही असे वाटत असेल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज स्वामी समर्थ तुमच्याशी काही महत्त्वाच्या गोष्टी बोलणार आहेत. बाळा, तू खूप काही सहन केलं आहेस. अनेक वेळा लोकांनी तुझ्यावर हसले, अनेकांनी तुझी टिंगल केली, काहींनी तुझ्या अपयशाचा आनंद साजरा केला, काहींनी तुझ्या पाठीमागे खंजीर खुपसण्याचे काम केले, तुझ्यावर डाव खेळले, तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला. पण लक्षात ठेव, जो दुसऱ्याला खाली खेचतो त्याचा पाय आधी ढासाळतो. आज तुला वाटत असेल की तुझे नशीब तुझ्या विरोधात आहे, पण नशीब कधीच कायमचे वाईट नसते. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असते. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, पुढे गेलास तर तुझं नशीब बदलायची शेवटची संधीसुद्धा गमावू नकोस. कारण अनेक वेळा माणूस यशाच्या अगदी जवळ असतो, पण निराश होऊन तो मागे फिरतो. ज्यावेळी अंधार सर्वात जास्त असतो त्याच वेळी पहाट जवळ आलेली असते. तू आज ज्या अडचणीतून जात आहेस त्या कायमच्या नाहीत, त्या फक्त तुला मजबूत बनवण्यासाठी आल्या आहेत. लोक तुझ्यावर हसले, त्यांना हसू दे. तुला कमी लेखले, त्यांना कमी लेखू दे. कारण तुझं उत्तर शब्दामध्ये नाही तर तुझ्या यशामध्ये असणार आहे. आज जे लोक तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत, उद्या तेच लोक तुझ्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होतील. बाळा, या जगात 2 प्रकारचे लोक असतात. पहिले ते जे स्वतः मेहनत करून पुढे जातात आणि दुसरे ते जे दुसऱ्याला खाली खेचून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या प्रकारच्या लोकांना देवाची कृपा मिळते, दुसऱ्या प्रकारच्या लोकांना त्यांच्या कर्माचे फळ मिळते. तुझ्या आयुष्यात काही लोक असे असतील जे समोरून मित्र असल्याचा आव आणतात, पण पाठीमागे तुझ्या विरुद्ध बोलतात. तुझ्या यशामुळे ज्यांना त्रास होतो ते तुला खाली रोखण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेव, स्वामी समर्थाची कृपा असेल तर कोणाच्याही वाईट नजरेचा परिणाम होत नाही. फक्त विश्वास ठेव, स्वामीवर श्रद्धा ठेव. कारण नशीब बदलण्यासाठी अनेक शक्ती लागतात असे नाही, एकच शक्ती पुरेशी असते आणि ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थ. ज्याच्या मनात स्वामी आहेत त्याला कोणीही हरवू शकत नाही. ज्याच्या ओठावर स्वामींचं नाव आहे त्याला कोणीही रोखू शकत नाही. ज्याच्या हृदयात श्रद्धा आहे त्याला कोणतेही संकट मोडू शकत नाही. बाळा, तुला वाटत असेल की तुझे प्रयत्न वाया जात आहेत, पण स्वामी सांगतात, तू केलेली एकही चांगली कृती वाया जात नाही. प्रत्येक चांगल्या कर्माचा हिशोब ठेवला जातो. प्रत्येक अश्रूची किंमत असते, प्रत्येक संघर्षाचे फळ असते आणि प्रत्येक संयमाची परीक्षा संपते. आज तू ज्या वेदना सहन करतो आहेस त्या उद्या तुझी ताकद बनणार आहेत. आज ज्या लोकांनी तुला नाकारले आहे ते उद्या तुला शोधत येतील. आज ज्या लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही ते उद्या तुझ्या यशाच्या गोष्टी सांगतील. म्हणून निराश होऊ नकोस, कारण विजय नेहमी त्यांचाच होतो जे शेवटपर्यंत टिकून राहतात. स्वामी समर्थ सांगतात, धीर सोडू नकोस, कारण धीर हा यशाचा पहिला टप्पा आहे. जे सगळे काही संपल्यासारखे वाटते तेव्हाच काहीतरी नवीन सुरू होण्याची वेळ आलेली असते. तुझ्या जीवनात सध्या जी संकटे आहेत ती कायमची राहणार नाहीत. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळेल, तुझी थट्टा करणाऱ्यांना सत्य समजेल आणि तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांना अभिमान वाटेल. पण त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल, स्वतःवर विश्वास ठेव, स्वामीवर विश्वास ठेव आणि प्रयत्न थांबवू नकोस. कारण स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्तांना अर्ध्या वाटेवर सोडत नाहीत. कधी कधी उशीर होतो, पण अन्याय होत नाही. योग्य वेळ आली की सर्व काही बदलते
आणि जेव्हा बदल सुरू होतो तेव्हा एका क्षणात परिस्थिती उलटते. अचानक नवे मार्ग दिसू लागतात. अचानक अडचणी दूर होऊ लागतात. अचानक नशीब साथ देऊ लागते आणि मग माणूस मागे वळून पाहतो तेव्हा त्याला समजते की स्वामी प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत होते. बाळा, आजपासून एक संकल्प कर. कोणाचाही द्वेष करणार नाही, कोणाच्या वाईटासाठी विचार करणार नाही, स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणार आणि दररोज श्रद्धेने म्हणणार, श्री स्वामी समर्थ. हे 3 शब्द तुझ्या मनाला शक्ती देतील, तुझ्या भीतीला दूर करतील, तुझ्या आत्मविश्वासाला जागवतील आणि तुला योग्य मार्ग दाखवतील. लक्षात ठेव, तुझ्या विरोधात कितीही लोक उभे राहिले तरी चालेल, पण स्वामी समर्थ तुझ्या बाजूला असतील तर तुला हरवणारा या जगात कोणीही नाही. म्हणून बाळा, आज निराश होऊ नकोस. शत्रूचा खेळ कितीही मोठा असला तरी तो कायमचा नसतो. सत्य, श्रद्धा आणि स्वामी समर्थाची कृपा यांच्यासमोर प्रत्येक वाईट शक्तीला नमावेच लागते. विश्वास ठेव, प्रयत्न करत राहा आणि मनापासून फक्त एवढे म्हणत राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर भक्तांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. कधी कधी आपल्याला वाटते की देव आपली प्रार्थना ऐकत नाही. आपण रोज नामस्मरण करतो, पूजा करतो, स्वामींचे स्मरण करतो, पण तरीही अडचणी कमी होत नाहीत. पण बाळा, स्वामी समर्थ सांगतात, मी उशीर करू शकतो, पण अंधारात तुला कधीच एकटे सोडणार नाही. ज्या झाडाला मोठे व्हायचे असते त्याची मुळे आधी खोलवर जातात. त्याचप्रमाणे ज्याच्या आयुष्यात मोठे यश येणार असते त्याची परीक्षा आधी घेतली जाते. आज तुझ्यावर संकटे आहेत म्हणजे स्वामी तुला विसरले आहेत असे नाही, उलट ते तुला अधिक मजबूत बनवत आहेत. तू जे दुःख सहन केले आहेस तेच तुला इतरांपेक्षा वेगळे बनवणार आहे. आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत, पण उद्या याच डोळ्यात आनंद असेल. आज तुझ्या मनात प्रश्न आहेत, पण उद्या त्याची उत्तरे मिळतील. आज तुला वाटत असेल की सर्व दरवाजे बंद झाले आहेत, पण स्वामी सांगतात, जिथे मानवी मार्ग संपतो तिथून माझा मार्ग सुरू होतो. म्हणून हार मानू नकोस, कारण स्वामींच्या भक्तासाठी अशक्य असा शब्द नसतो. काही लोक तुझ्या विरुद्ध कट रचतील, काही लोक तुझ्या प्रगतीवर जळतील, काही लोक तुला चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेव, गरुड कधीच कावळ्याच्या टोळीकडे लक्ष देत नाही, तो फक्त आकाशाकडे पाहतो. तसेच तू सुद्धा तुझ्या ध्येयाकडे पहा. लोक काय बोलतात याकडे नाही, कारण लोकाचे काम बोलणे आहे, पण तुझे काम पुढे जाणे आहे. स्वामी समर्थ सांगतात, तुझी किंमत तुला कमी लेखणारे ठरवत नाहीत. हिरा जर चिखलात पडला तर त्याची किंमत कमी होत नाही. त्याचप्रमाणे तुझ्यावर कितीही संकटे आली तरी तुझे महत्त्व कमी होत नाही. तू स्वामींचा भक्त आहेस, तुझ्यात अमर्याद शक्ती आहे, फक्त ती ओळखण्याची गरज आहे. आजपासून एक गोष्ट कर, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा श्रद्धेने म्हण, श्री स्वामी समर्थ, माझा हात कधीही सोडू नका. हे वाक्य मनापासून म्हण. तुझ्या मनातील भीती हळूहळू कमी होईल, आत्मविश्वास वाढेल, मनाला शांतता मिळेल आणि परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. बाळा, तू खूप दूर जाणार आहेस. आज तुला कदाचित त्याची जाणीव नसेल, पण भविष्यात जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला समजेल की या प्रत्येक संघर्षाने तुला घडवले आहे, प्रत्येक अपयशाने तुला शिकवले आहे, प्रत्येक वेदनेने तुला मजबूत बनवले आहे आणि प्रत्येक प्रार्थनेने तुला स्वामींच्या अधिक जवळ नेले आहे. म्हणून बाळा, आज जर तुझे मन खचले असेल तर एकदा डोळे मिट आणि स्वामी समर्थांचे स्मरण कर, कारण तुझ्या आयुष्यातील ही रात्र कायमची नाही. अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही. तसेच तुझे यशही थांबणार नाही. विश्वास ठेव, तुझी वेळ येत आहे.
तुझे नशीब बदलत आहे आणि स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. एकच नाम, एकच आधार, श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.